नमस्कार मंडळी. बोरी खोडद गटामध्ये कसं वातावरण राहील याचे एक थोडक्यात राजकीय विश्लेषण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. या गावचे माजी सरपंच आहेत रामदास पवार साहेब. हो घातलेली जी निवडणूक आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची जोरदार सगळीकडे चर्चा चालू आहे. नेमकं या गटामध्ये कोणाकोणामध्ये लढत होणार आहे? या बोरी खोडद गटामध्ये अपक्ष म्हणून पांडुरंग पवार साहेबांच्या सुनबाई कविता संदीपान पवार, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षाकडून जयश्रीताई खंडागळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कल्पनाताई काळे या 3 उमेदवार जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या गटामध्ये उभे आहेत. एकंदर गावामध्ये किती मतदार आहेत? एकूण मतदानाची प्रक्रिया म्हणजे मतदान कसं होईल या गटामध्ये? माझ्या गावामध्ये एकूण 3350 मतदान आहे आणि त्यापैकी 2500-2600 मतदान होईल असा अंदाज आहे. तर ह्या गावामध्ये विकासाच्या बाजूने ज्या लोकांनी ह्या 5 वर्षामध्ये ह्या गावामध्ये विकास केलाय त्या विकासाच्या बाजूने जनतेचा कल आहे असं मला तरी आज जाणवते. कोणाच्या माध्यमातून नेमका विकास झाला? या परिसरामध्ये पांडुरंग पवार साहेबांच्या माध्यमातून ह्या गावामध्ये चांगल्यापैकी विकास, शेवटच्या घटकापर्यंत जो विकास म्हणतो आपण, तो पांडुरंग पवार साहेबांच्या माध्यमातून या परिसरामध्ये विकास झालेला आहे. आणि शेवटचा घटक म्हणजे पार शेवटच्या घरापर्यंत जे रस्ता मजबूतीकरण असन, ज्या ठिकाणी रस्ता मजबूतीकरण शक्य आहे, काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची गरज आहे तिथं काँक्रिटीकरण, ज्या ठिकाणी डांबरीकरणाची गरज आहे तिथं डांबरीकरण. मी पूर्ण विकास झालाय असं म्हणत नाही, पण चांगल्यापैकी विकास या गावामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. पांडुरंग पवार यांना पक्षाचं तिकीट मिळालं नाही, त्यांना अपक्ष लढावं लागलं. तर एक रिक्षा त्यांना मिळाली, अपक्ष लढावं लागलं, तिकीट नाही मिळाल्याचा कसा परिणाम होईल मतदारावरती? पवार साहेबांना आत्ताच नाही, 2012 साली पण या गटामध्ये पक्षाने तिकीट नाकारलं होतं आणि ह्यावेळेस पण पक्षाने ह्या गटात तिकीट नाकारले. खरं वास्तविक जर पाहिलं तर हा भाग, ही जी 14 गावं आहे, पूर्वीची जी आंबेगाव तालुक्याला जोडलेली 14 गावं आहे, ही 14 गावं खरोखर दिलीप वळसे पाटील साहेबांवर प्रेम करणारी गावं आहे. आणि वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, वल्लभशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून, अतुलशेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून पवार साहेबांनी ह्या 14 गावांमध्ये भरपूर विकासाची कामं केली. 1992 साली खऱ्या अर्थानं पवार साहेबांना पंचायत समितीवर या भागामध्ये संधी मिळाली. 92 नंतर पवार साहेब बेल्ला राजुरी गटामध्ये निवडणूक लढली, पण ह्या भागातल्या जनतेला पवार साहेबांना मतदान करायची संधीच कधी मिळाली नाही. 92 नंतर 2012 साली संधी आली होती. 12 साली पण पवार साहेबांना पक्षाने तिकीट नाकारलं. जरी पक्षाने 12 साली तिकीट नाकारलं तरी साहेबांनी काय अपक्ष निवडणुकीत फॉर्म भरला नाही. आणि ह्यावेळेस साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला तर तो खऱ्या अर्थानं ह्या मतदारांच्या आग्रहास्तव ही निवडणूक जी आहे ती खऱ्या अर्थाने ह्या गटातल्या मतदारांनी निवडणूक हातात घेतलेली, मतदारांच्या आग्रहास्तव हा फॉर्म पवार साहेबांनी भरलेला आहे अपक्ष. समोर जे उमेदवार आहेत, धनुष्यमान असतील किंवा गडाळ्याचे असतील, त्यांच्या माध्यमातून काही विकास कामं इथं झालीत का गटामध्ये? समोरचे जे उमेदवार आहेत, आता ज्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत कल्पनाताई काळे, आता त्या नावख्याचे आहेत, त्या शेजारच्या गावच्या सरपंच होत्या. परंतु जे दुसरे उमेदवार आहेत, माऊली शेठ खंडागळे यांच्या पत्नी, माऊली शेठ खंडागळ्यांना ह्या भागाने 2007 ते 12 सालापर्यंत पंचायत समितीची संधी दिली, 12 ते 17 जिल्हा परिषदेची संधी दिली. पण 10 वर्ष ह्या परिसराने त्यांना संधी देत असताना ह्या माझ्या वडगावच्या परिसरामध्ये ठराविक बोटावर मोजण्या इतकी 2-3 कामाच्या पलीकडं त्यांचं एकही काम नाही या परिसरामध्ये. आणि आसन
जर कोणी म्हणत असेल बा त्यांनी ह्या परिसरामध्ये लय विकास केला, तर त्यांनी आम्हाला दाखवून द्यावा, आम्हाला तरी कळलं नेमका काय विकास केलाय त्यांनी. एकंदर तुम्ही मतदारांपर्यंत फिरताय, भेटीगाठी चालू आहे तुमच्या माध्यमातून. कसा मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? मतदारांचा प्रतिसाद सर्वसामान्य जी जनता आहे ती विकास काम करणाऱ्या माणसाबरोबर सर्वसामान्य जनतेचा कल आहे, एवढं मला आता सध्या तरी जाणवतंय. कसं मतदान होईल? आता शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मी आता छाती ठोकपणे सांगून याला एवढं मतदान होईल आणि त्याला तेवढं मतदान होईल हे सांगू शकत नाही. पण चांगल्यापैकी विकास काम करणाराच्या मागे जनता आहे एवढं जाणवतंय मला. रिक्षा आता चिन्ह मिळाले त्यांना, तर रिक्षा घड्याळ लोकांची मताची विभागणी होईल का, किंवा काय अंदाज वाटते तुम्हाला? आज परिस्थिती अशी आहे का विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीत पण लोकांना असं वाटत होतं का ही मतविभागणी होईल आणि मतविभागणीचा कोणावर तरी परिणाम होईल, पण तो कोणावरही परिणाम न होता विधानसभेत सुद्धा अपक्ष उमेदवार या तालुक्यातल्या जनतेने स्वीकारलाय. त्याच्यामुळं ह्या मतविभागणीवर परिणाम होईल असं काय मला वाटत नाही. धनुष्यमान, रिक्षा आणि घड्याळ कसा क्रम तुम्ही लावाल मतदानाचा, म्हणजे उमेदवारांचा? जर उमेदवारांचा क्रम पाहिला तर जी रिक्षाची उमेदवार आहे ती उच्च शिक्षित आहे आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून तिने काम केलेलं आहे. गावामध्ये निमगाव सावामध्ये बचत गटांच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहे. उच्च शिक्षित आहे आणि जिल्हा परिषदेत जात असताना सर्वसामान्य लोकांचे कामं जे आहेत ते नक्कीच चांगल्या पद्धतीत मांडायचा प्रयत्न करीन असं मला तरी वाटतंय. आता हे जे त्यांना पक्ष लढावं लागते, कविताताई पवारांना एवढी निष्ठा होती 40-42 वर्षाची पांडुरंग पवारांची पक्षाबरोबर, ऐन वेळेला तिकीट नाकारलं. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात, काय प्रसंग आला असता किंवा का नाकारण्यात आला असेल, काय वाटते तुम्हाला? आता हा शेवटी पक्षाच्या लेवलचा विषय आहे. परंतु सर्वसामान्य मतदारांच्या मनात एक भावना आहे का हा माणूस 40 वर्ष पक्षाची एकनिष्ठ राहत असताना पक्षाने त्यांना तिकीट नाकारलं. मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षात जी स्थित्यंतर झाली त्या स्थित्यंतरामध्ये आमदार अतुल शेठ बेनके साहेबांना सगळे जिल्हा परिषदेचे सदस्य जे काय असन नेते मंडळी हे सोडून गेले आणि पांडुरंगजी पवार साहेब एकमेव असे जिल्हा परिषद सदस्य होते की ते अतुल शेठ बेनके साहेबांबरोबर राहिले. आणि एवढी मोठी निष्ठा असताना आज पवार साहेबांचं तिकीट कापलं गेलं, ही सर्वसामान्य जनतेच्या मनात खंत आहे. आज बाकीचे सगळे पवार साहेबांना सोडून गेले, अतुल शेठ बेनके साहेबांबरोबर एकटे पवार साहेब राहिले आणि मग त्यांना शासनच म्हणून त्यांचं तिकीट कापलंय, अशी सर्वसामान्य जनतेच्या मनात ही खंत आहे असं मला तरी वाटतंय. आणि सर्वसामान्य जनता हे सगळं बोलून दाखवते. काय तुम्हाला जनतेला आवाहन करायचं असलं? माझं सर्वसामान्य मतदारांना एकच आव्हान आहे का आपल्या परिसरामध्ये ज्या माणसाने प्रत्येकाच्या गावामध्ये विकास कामाच्या माध्यमातून जी विकासगंगा आणलेली तर त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं असं माझं जनतेला आव्हान असणार आहे. आपण पाहतो की विकासगंगा या गावामध्ये ज्यांनी आणली त्यांना त्यांच्या मागेच मतदारांनी राहावं असं या ठिकाणी आपल्याला आवाहन केलं आहे. रामदास सांगळे, शिवनेरी एक्सप्रेस, बोरवाडी.